चला, हीच ती जागा होती जिकडे आपण थांबलेलो. आता आपण निघतोय टुवर्ड्स राईन वॉटरफॉल. तिकडे आपली क्रूज असणार आहे जे वॉटरफॉल पर्यंत नेतात आतमध्ये, आणि मग तिकडून इंटरलेकर आपली आजचा स्टे असणार आहे इंटरलेकरला. आता युरोपमधला आपल्याला पहिला घाट लागलाय. हा बघा, मस्त झालाय. जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. म्युझिक आहे का? आणि लोकेशन बघा. हा, फील घ्या. आम्ही तिकडेच आहेत सध्या, स्वित्झर्लंड. ऑगस्टपासून आपण जर्मनी स्वित्झर्लंड बॉर्डरवर होतो. आता आपण फायनली स्वित्झर्लंड ऑफिशियली एंट्री करणार आहेत. तिकडे टूर मॅनेजर जातील, जे काही टॅक्स वगैरे आहे ते पे करतील, आणि सेकंड स्टॉप आपलं परत असणार आहे ते स्वित्झर्लंडचा टॅक्स पे करायला. व्हेरी क्लोज टू द वॉटरफॉल. हो, वॉशरूम्स वगैरे सब चीजें. आपण फायनली पोहोचलो स्वित्झर्लंडमध्ये, आणि समोरच आहे राईन वॉटरफॉल. हा सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे राईन नदीचा. आता इकडे आपण बोट राईड करणार आहे, जे की आपल्याला एकदम मध्ये घेऊन जाईल. तिकडे आपली पार्किंग, खालती उतरून ते समोर दिसते हे तिकीट काउंटर. इथून ते बघा, ती आहे एंट्री. 30 मिनिट्सची राईड असते टोटल. ही आहे आपली पिंक कलरची पूछ. गणपती बाप्पा मोरया. चला स्टार्ट होते आपले. ते बाप्पा कोको तो तिकडे आहे आपला वॉटरफॉल, आणि असं राऊंड मारून तिकडे नेतील, मग तिथून राऊंड मारून तिथे नेतील. मोबाईल पडू नका बस. मला खतरनाक एक्सपिरियन्स आहे एकदम. हो, केवढं जवळ नाही त्यांनी. हे बघा,
जो लास्ट शॉट बघितला त्यात मी भिजलो. हे बघा डेनिम जॅकेट तर अख्खाच भिजलं माझं, पण नशीब ते घातलेलं नाही तर वाट होती. चला आता फोटो काढून घेऊया. आपल्याला कॉम्प्लिमेंटरी इकडे हॉट चॉकलेट आहे किंवा कॉफी. आपण हॉट चॉकलेट घेतलं. बाबा टाकताय बघ परी. हा एक मिनिट. चला आपलं नाही कोण नाही आपलं दर्शन झालेलं आहे इकडचं. आता जाऊया आपण हॉटेल. आय थिंक झुरिकला आहे आपलं हॉटेल. इंटरलेकन मी कन्फर्म करतो. बट येस आय लव्ह राईन वॉटरफॉल. बाकी वेदर आपला खूप साथ देतोय. आम्ही आलेलो तेव्हा जोरात म्हणजे पाऊस होता आणि आता बघा वेदर एकदम क्लिअर झालं. असंच अजून 4 दिवस मजा येईल. मग फक्त आणि फक्त आनंद घ्या या व्ह्यूचा. स्वित्झर्लंडमध्ये आपली एंट्री. हे आहे आजचं आपलं स्टे स्वीज एव्हर. झुरिकमध्ये आहेत आपण. झुरिक या सिटीमध्ये रूम अलाउड होत आहेत. चला आपण रूम टूर घेऊया. मॅडम रूम टूर द्या. वॉशरूम आहे पण आपल्याला इकडे सिंगल वॉशरूम आहे. आपला सिंगल कमोड आहे, डबल कमोड नाही आहे. सो आपल्याला काही युजच नाही. माझी तर बॅग आहे. ओके. अरे मस्त दिला ना तर छोटा सोफा. परी तू तिकडे झोपा. नाही उद्या विवत नाही. शटर खालती आहे. आपण तरी दादाला विचारू काय आहे काय नाही. आपलं डिनर कम्प्लीट झालाय. डिनर करताना मी काय शूट नाही केला. 2 दिवसापासून ऍक्च्युली लोकल खात होतो. नाही वनवरच आहे तर 2 दिवसापासून लोकल फूड आणि आज इंडियन भेटलं तर जरा बरं वाटलं. मला 2 दिवस ट्रॅव्हलिंग एवढी झालं ना तर झोप जशी यायला लागलाय तरी विचार केला जरा बाहेर फेरी मारू, बघू आसपास काय तुम्हाला पण दाखवतो. स्टोर तर बंद झाले. आम्ही आलेलो ॲक्च्युली स्टोर बघायला. सुपर मार्केट पण आहे इकडे. स्टॉकली स्कीइंगचं सामान सगळं वगैरे सगळं भेटते. बाहेर थंड आहे, आतमध्ये एवढं काही जाणवत नाही. तर वाजलेत किती माहिती आहे 9:15 आणि इकडे सुमसाम आहे सगळं. ॲक्च्युली इकडे समोरच सगळे माउंटन रेंज आहेत. जे आम्ही आलो तेव्हा संध्याकाळी 7 वाजले दिसत होते पण कॅमेरा मी तेव्हा चालू नव्हता केला. उद्या सकाळी तुम्हाला दाखव. घर बघ ना प्रणिता. 4 फ्लोर आहे आणि रूफ वरतून डायरेक्ट खालती येते. कसला झाड आहे तो, एक नंबर. तसं आज आपण जर्मनीमधनं आलं तर जर्मनीला ॲक्च्युली इकडे डॉइचलँड पण म्हणतात. आम्ही थोडा वेळच होतो पण जर्मनीचे मस्त आहे. जर्मनीचे हायवेजला ना मला सांगतो हायवेजला इकडे ऑटोबान म्हणतात आणि इकडे स्पीड लिमिट नसतं. ऑब्वियसली आमची टुरिस्ट गाडी होती तर आम्हाला स्पीड लिमिट होती बट त्यांच्या गाड्या असतात ना त्यांना स्पीड लिमिट नाही. आता आम्ही लिफ्टमध्ये बघितलं इकडे दिसतंय ना रेस्टॉरंट रोझन गार्डन. हे मॉन्टॅग आहे ना. मॉन्टॅग म्हणजे मंडे आहे. मॉन्टॅग आणि काय सनटॅग म्हणजे संडे. तर आपण स्वित्झर्लंडमध्ये आहे. तर स्वित्झर्लंड तसं बघायला गेलं तर जे युरोपियन कंट्रीजची युनियन आहे जी 12 कंट्रीजची त्यात स्वित्झर्लंड नाही आहे. म्हणून यांची करन्सी पण वेगळी आहे. फ्रँक आहे यांची करन्सी. पण हो जर तुम्ही आता आपल्याकडे युरो आहे तर आपण युरो पण यांना दिलं तर ते ॲक्सेप्ट करतात पण रिटर्नमध्ये ते लोक फ्रँक देतात. तर तसं बघायला गेलं तर स्वित्झर्लंड इज ऑल्सो अन एक्सपेन्सिव्ह कंट्री. पण जसं आम्ही एंटर केलं स्वित्झर्लंडमध्ये म्हणजे जर्मनीचा बॉर्डर क्रॉस केला चुम्मा होता यार. काय लँडस्केप आहे इकडे जबरदस्त. जे वाटतं पण स्वित्झर्लंडमध्ये जे आपण मूवीजमध्ये वगैरे बघितलं आहे तसं फील येतो. चला मित्रांनो आजचा व्लॉग इथेच संपूया. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑब्वियसली सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून मोटिवेशन येईल
अजून मी पैसे कमवून काम करून आणि अजून असं बाहेर फिरायला जाईल. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत. जय हिंद प्रणिता. जय महाराष्ट्र. सगळीकडे जय महाराष्ट्र.